ठाणे महापालिका क्षेत्रात एकूण 81 अनधिकृत शाळा असून यामध्ये 19,708 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। या सर्व 81 शाळांच्या विरोधात ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागानं पोलिसात तक्रार दाखल केली आहे। त्यापैकी 68 शाळांच्या विरोधात पोलिसांनी FIR नोंदवला असून उर्वरित 13 अनधिकृत शाळांविरोधात FIR नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे। अनधिकृत शाळांमधील विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी त्यांचे इतर अधिकृत शाळांमध्ये समायोजन करण्यासाठी ठाणे महापालिका प्रयत्नशील आहे। ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी अनधिकृत शाळांच्या स्थितीचा नुकताच आढावा घेतला। या शाळांची नोंदणी नाही। काही अनधिकृत शाळा अनधिकृत इमारतीत आहेत, तर काही अनधिकृत शाळा निवासी इमारतीत भाड्याच्या जागेत असल्याची माहिती उपायुक्त सचिन सांगळे यांनी दिली आहे। या सर्व अनधिकृत शाळांची यादी स्थानिक वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहे। तसंच शिक्षण हक्क कायद्यानुसार या अनधिकृत शाळांना 52 कोटी रुपयांचा दंडही करण्यात आल्याचं उपायुक्त सांगळे यांनी सांगितलं। अनधिकृत शाळांपैकी सर्वात जास्त शाळांची संख्या दिवा प्रभाग समिती क्षेत्रात आहे। त्या अनुषंगानं दिवा प्रभाग समितीनं या अनधिकृत शाळांविरोधात कार्यवाही सुरू केली आहे। आतापर्यंत 32 अनधिकृत शाळांची नळजोडणीही खंडित करण्यात आली आहे। या अनधिकृत शाळांच्या बाबत शहर विकास विभागाकडील अनधिकृत बांधकामांच्या यादीनुसार अतिक्रमण विभागाकडूनही कार्यवाही प्रस्तावित आहे। ज्या अनधिकृत शाळा नियमित होऊ शकतील त्यांना सर्वतोपरी मदत करण्याची भूमिका महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी मांडली आहे। 81 पैकी 5 शाळांनी त्या दृष्टीने आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्याचा प्रस्ताव दिलाय, तर उर्वरित 76 शाळांकडून असा कोणताही प्रस्ताव आला नाही। त्यांना आणखीन एक संधी द्यावी असे निर्देश आयुक्त राव यांनी दिलेत। त्याचबरोबर विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी त्यांना नजीकच्याच अधिकृत शाळांमध्ये समायोजित करण्याचाही विचार केला जातोय। त्यास 19 खासगी शाळांनी तयारी दाखवली असल्याचंही सांगळे यांनी स्पष्ट केलंय। ठाणे महानगरपालिका आणि गुरु रविदास महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीनं आगामी शुक्रवारी म्हणजेच 28 फेब्रुवारी रोजी जयंती महोत्सवाचं आयोजन करण्यात आले। काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती संत शिरोमणी रविदास महाराज जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष बालाजी कांबळे यांनी एका पत्रकार परिषदेत दिली आहे। यावेळी संत शिरोमणी रविदास महाराज जयंती महोत्सव समितीचे सचिव विक्रम भोईर, उपाध्यक्ष राजाभाऊ चव्हाण, सुनील लुंगरे आदीही उपस्थित होते। ठाणे महानगरपालिका आणि गुरु रविदास महाराज जयंती उत्सव समिती यांच्या वतीनं आयोजित केलेल्या जयंती महोत्सवाची सुरुवात सकाळी 11 वाजता होणार आहे। या महोत्सवाच्या अनुषंगानं प्रबोधनपर व्याख्यान, संतरचनांवर आधारित संगीत कार्यक्रम, मायागुरु रविदासांची आणि समाजरत्न तसंच गुणवंतांचा सत्कार करण्यात येणार आहे। या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, नरेश मस्के, आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड, संजय केळकर, राजेश मोरे, निरंजन डावखरे यांच्यासह पालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, प्रशांत रोडे आदी मान्यवरही उपस्थित राहणार असल्याचं कांबळे यांनी सांगितलं। या पत्रकार परिषदेत राजकुमार मालवी, सुभाष अहिरे, अर्जुन कांबळे, संतोष मस्के आणि राम इंगळे आदीही उपस्थित होते। येणाऱ्या 28 तारखेला काशीनाथ घाणेकर या ठिकाणी ही जयंती साजरी होणार आहे। या जयंतीला आमचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब प्रमुख उपस्थित आहे। ही ठाणे महानगरपालिका एकमेव महानगरपालिका आहे महाराष्ट्रातली जी ही रविदास महाराजांची जयंती साजरी होत आहे। या महापालिकेचे आम्ही मनापासून त्यांचे आभार व्यक्त करतो आणि शिंदे साहेबांचे आम्ही आभार व्यक्त करतो की त्यांनी या संपूर्ण या मिळवून देण्यासाठी म्हणजे जयंतीच्या कार्यक्रमासाठी आम्हाला भरपूर मदत केली, त्यामुळे त्यांचे आम्ही आभार मानतो। कोणकोणते कार्यक्रम या संपूर्ण दिवसामध्ये असतात? हे सकाळी 11 वाजता आमचं दीप प्रज्वलन आहे, त्यानंतर समाज प्रबोधन आहे, त्यानंतर व्याख्यानं आहेत आणि गुणीजन विद्यार्थ्यांचा सत्कार, मान्यवरांचा सत्कार, गुरु रविदासांची गाथा हा एक मनोरंजनपर आणि समाजपर प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित केलेला आहे। हो, समाजरत्न देणार आहोत पुरस्कार, जे 5 पुरस्कार आम्ही निश्चित केलेले आहेत, जे आमच्या समाजातील प्रतिष्ठित आणि उद्योजक लोकांना आम्ही ते देणार आहोत।
विद्यार्थ्यांमध्ये सत्कार आणि कोणत्या प्रकारचे विद्यार्थी असतात? एकूण 10वी आणि 12वीचे विद्यार्थी निश्चित केलेले आहेत. एकूण 33 विद्यार्थी आहेत. प्रत्येकी 3000 प्रमाणे त्यांना मानधन देण्यात येणार आहे. किती संस्था सहभागी होणार? एकूण 22 ते 25 पूर्ण ठाणे शहरातल्या संस्था या संपूर्ण कार्यक्रमात सहभागी होणार आहे. थँक्यू. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. आता सर्वच वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावणं राज्य शासनानं बंधनकारक केल्यानंतर 1 एप्रिल 2019 पूर्वीच्या वाहनांसाठी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्यास सुरुवात केली आहे. ठाणे प्रादेशिक परिवहन विभागानं दिलेल्या संकेतस्थळावर तब्बल 13,000 वाहनांनी नवीन नंबर प्लेट लावण्यासाठी ऑनलाईन अर्ज केलेत. बनावट नंबर प्लेट लावून होणारे गुन्हे, रस्त्यावर धावणारे वाहन नेमकं कोणाचं, अशा विविध कारणांमुळे वाहनांच्या नंबर प्लेटवरून वाहनाची खरी ओळख पटवण्यासाठी मोठा अडथळा ठरत आहे. यावर उकल म्हणून राज्य सरकारनं सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवणं अनिवार्य केले. यासाठी महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागानं 4 डिसेंबर 2024 रोजी आदर्श कार्यप्रणाली जारी केली आहे. त्यानुसार आता सर्वच वाहनांवरील नंबर प्लेट या हाय सिक्युरिटी नंबर प्लेट असणं सक्तीचं केलंय. 1 एप्रिल 2019 नंतर असणाऱ्या वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवली आहे. मात्र त्यापूर्वीच्या वाहनांवर नव्या पद्धतीचे नंबर प्लेट लावायचे आहे. ठाणे प्रादेशिक परिवहन विभागानं दिलेल्या www.transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर भेट देऊन हाय सिक्युरिटी नंबर प्लेट ऑनलाईन बुकिंगवर क्लिक करून आपल्याला सर्व माहिती उपलब्ध होणार आहे. प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 24 फेब्रुवारी 2025 पर्यंत सुमारे 13,000 जुन्या वाहनांनी हाय सिक्युरिटी नंबर प्लेटसाठी ऑनलाईन अर्ज केलेत. यापैकी 2,169 नंबर प्लेट बसवण्यात आल्यात, तर 4,420 वाहनांना अपॉइंटमेंट दिली असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांनी दिली आहे. हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्याच्या कामासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयानं 3 अधिकृत कंपन्यांची नेमणूक केली आहे. अनधिकृत विक्रेत्यांकडून अशी नंबर प्लेट बसवून घेतली तर वाहनांची नोंद केंद्र सरकारच्या डेटाबेसमध्ये होणार नाही. त्यामुळे 30 एप्रिल नंतर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट नसणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई होऊ शकते. डिसेंबर 24 मध्ये शासनाने एक आदर्श कार्यपद्धती जाहीर करून 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत झालेल्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट लावणं आता बंधनकारक केलेलं आहे. सदर नंबर प्लेटमध्ये युनिक आयडेंटिफिकेशन नंबर व लेसर कोड यासारखे वैशिष्ट्ये असल्यामुळे नंबर प्लेटमध्ये होणारे छेडछाड आणि तत्संगत गुन्ह्यांचे होणारे तपास यासाठी ते सोयीस्कर होणार आहे. HSRP लावण्याची प्रक्रिया साधारणतः transport.maharashtra.gov या संकेतस्थळावर आपण भेट देऊन किंवा शासनातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या QR कोडच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीनं आपण आपल्या वाहनाची माहिती भरून आवश्यक फीचा भरणा करून ऑनलाईन पद्धतीनं स्थळ आणि वेळ आपल्या सोयीनं निवडून ही HSRP नंबर प्लेट आपण लावून घेऊ शकता. ठाण्यामध्ये प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्यामध्ये HSRP नेमून दिलेल्या वेंडरच्या माध्यमातून लावणं काम चालू आहे. आजपर्यंत साधारणतः 13,000 वाहनांनी या नंबर प्लेटसाठी अर्ज केलेला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबत सुप्रीम कोर्टातील सुनावणी आजही होऊ शकली नाही. आज हे प्रकरण 29व्या क्रमांकावर होतं, परंतु कोर्ट क्रमांक 3 मध्ये आज दुपारी 1 वाजेपर्यंतच कामकाज होणार होतं.
8व्या क्रमांकापर्यंतची प्रकरणं कोर्टानं ऐकून घेतली. त्यानंतर कामकाज संपताना याचिकाकर्त्यांचे वकील आणि सरकारच्या वतीनं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी 4 मार्च रोजी ही तारीख मागितली आहे. कोर्टानं त्यावर विचार करू असं म्हटलं आहे. आता पावसाळ्याच्या आधी एप्रिल आणि मे महिन्याची डेडलाईन जवळ येत असताना 4 मार्च रोजी तरी काही ठोस होतंय का यावर निवडणुकांचं भवितव्य अवलंबून आहे. विधानसभा निवडणुकानंतर सर्वच राजकीय पक्षांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेध लागलेत. तशी मोर्चे बांधणी विविध पक्षांकडून सुरू झालीय. मात्र प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे, त्यामुळे त्यांना आणखीन वाट पाहावी लागणार आहे. 25 जानेवारी 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी सुनावणी झाली होती. मात्र त्यावेळी सुनावणी पुढे ढकलत 25 फेब्रुवारी ही तारीख देण्यात आली. त्यानंतर आजही सुप्रीम कोर्टात यावर सुनावणी झाली नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षणाचा मुद्दा रखडल्यानं राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात याचिका केली होती. या याचिकेच्या माध्यमातून निवडणुका घेण्यासंदर्भात विनंती न्यायालयाकडे करण्यात आली. तर ओबीसी आरक्षण असो किंवा नसो, मात्र निवडणुका व्हाव्यात अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे. या प्रकरणात ओबीसी आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित असल्यामुळे राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचं भवितव्य अधांतरी आहे. निवडणुकीच्या वेळापत्रकावर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि त्यामध्ये ओबीसी आरक्षण हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. सर्वोच्च न्यायालयासमोर हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी 4-4 वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नाहीत. देशात लोकसभा निवडणूक पार पडली, त्या पाठोपाठ राज्यातही विधानसभा निवडणूक झाली. त्यानंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होतील यावर सर्वत्र चर्चा सुरू आहे.